ओम शांती 1/8/2026 चे शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी एक अवगुण सोडायला सांगितला, तो म्हणजे परचिंतन. स्वतःचं कल्याण करायचं असेल तर बाबांनी आज 5 युक्त्या मुरलीमध्ये सांगितलेल्या आहेत. बाबांनी सांगितलं, भाव आणि भावना बोलता बोलता बदलू नका देऊ. जे सांगायचं होतं त्याचा भाव जर बदलला तर परिस्थिती वेगळी येऊ शकते. आज बाबांनी खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे की आठवण कशी असावी, त्या आठवणीमध्ये कोणत्या गोष्टींची कमी आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, परचिंतन सोडून स्वतःचे कल्याण करा. तुम्ही सोन्यासारखे बनून दुसऱ्यांना सुद्धा चांगला रस्ता दाखवा. प्रश्न: अशरीरी बनण्याचा अभ्यास जे नेहमी करतात त्यांची मुख्य निशाणी काय? उत्तर: मुख्य निशाणी आहे ते हट्टाने किंवा त्रासून हट्ट करून आपल्या कर्मेंद्रियावरना वश नाही करणार, परंतु त्यांची कर्मेंद्रिय आपोआप शीतल होतील. आम्ही आत्मा भाऊ भाऊ आहोत हा अभ्यास, ही आठवण आपोआपच त्यांना येईल. देह अभिमान सुटत जाईल. नाव रूपाचा जो नशा आहे, अहंकार आहे, तो आपोआपच संपून जाईल. मग पुण्या देहधार्याची आठवण येणारच नाही. गीत आहे, तू प्रेमाचा सागर आहे. ओम शांती. बाबा फक्त प्रेमाचा सागर नाहीये, तर ज्ञानाचाही सागर आहे. अज्ञानाला म्हटलेलं आहे रात्र आणि ज्ञानाला म्हटलेलं आहे प्रकाश. ज्ञान अक्षर चांगले आहे, अज्ञान अक्षर वाईट वाटते ना. अज्ञानाचे फळ आहे दुःख आणि ज्ञानाचं फळ आहे सुख. सुखाच्या दुनियेत जाण्याचा अधिकार मिळतो आपल्याला. बाबा पुढे सांगतात की मंदिर आहे ते कशाची निशाणी आहे? कधीतरी हे देवी देवता इथे होऊन गेले आणि त्यांनी काहीतरी कर्तव्य कर्म इथे केलं. बाबा म्हणतात हे तुम्ही जाणता. पूजा करणे, क्रियाकर्म कर्मकांड करणे याला भक्ती म्हणतात. पूज्य अवस्था आहे सतयुगामध्ये आणि पुजारी अवस्था आहे कलियुगामध्ये. आता संगम युगावर पुजारी पासून पूज्य देवता आपल्याला बनायचं आहे. पुढे बाबा सांगतात विनाश जरूर होणार आहे, नक्की होणार आहे. आणि म्हणूनच या लक्ष्मी नारायणाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी विनाशापूर्वी आपल्याला आपलं पुण्याचं खातं जमा करायचं आहे. नॅचरल कॅलॅमिटीज, निसर्गाच्या आपत्ती होतील, मुसळधार पाऊस येईल, भूकंप होईल, अकाल पडेल, या विविध वेगवेगळ्या गोष्टीच्या कारणांच्या द्वारे ही दुनिया आता परिवर्तन होणार आहे. म्हणून बाबा सांगतात 5 तत्व तमोप्रधान, म्हणून शरीर सुद्धा आता तमोप्रधान झाले आहे. पुढे बाबा म्हणतात आता तुम्ही परमपिता परमात्म्यांना जाणता, परमपिता परमात्म्याशी नातं जोडता, तसंच सृष्टीच्या आदी मध्य अंतास जाणता. बाबा करण करावणहार आहे. बाबा नवीन दुनियेची स्थापना करतात आणि ते आता आपल्या समोर आलेले आहेत. वरून प्रेरणेने काहीही करत नाहीत, हे स्पष्ट आज बाबांनी आपल्याला सांगितलं. कर्मेंद्रियांच्या द्वारे मुरली बाबा चालवतात. बाबा निराकार आहेत, बाबांना स्वतःचं शरीर नाही. म्हणून बाबांना दुसऱ्या शरीराचा आधार घेऊन मुलांना समोर येऊन समजावून सांगावं लागतं. वरून परमधाम मधून प्रेरणेने बाबा कार्य नाही करत नवीन दुनियेच्या स्थापनेचं. बाबांनी खूप सुंदर याचं विश्लेषण केलेलं आहे. बाबा म्हणले ज्ञानाशिवाय गती कुणासही मिळणार नाही. मुक्ती आणि जीवन मुक्ती, भक्तीचं फळ सुद्धा
शिवबाबाच येऊन आपल्याला देतात. शिवबाबा येतातच भक्तीचं फळ देण्यासाठी. म्हणून ज्ञान हे सुद्धा भक्तीचंच फळ आहे आणि ज्ञानाद्वारे गती सद्गती आहे. बाबा म्हणतात विकारांसाठी मनुष्य आज आपसामध्ये भांडण करत आहे. विकार सोडतच नाही. विकार सोडत नाहीत तर बाबा म्हणतात की तुम्ही हिम्मत करा की विकारी बनण्यापेक्षा भांडे घासलेले बरे, झाडू पोछा लावलेला बरा, पण ते करण्यासाठी हिम्मत पाहिजे. जेव्हा बाबांच्या शरण मध्ये आलेले आहात तेव्हा माया सुद्धा मुलांशी भांडायला सुरुवात करते. 5 विकार सुद्धा मधून उफाळतात, उथल खातात. पण बाबा म्हटले घाबरायचं नाही, हिम्मत ठेवा, निश्चय बुद्धी राहा, जिवंतपणे मरण्याची प्रॅक्टिस करा की या बाह्य गोष्टींचा, मायाच्या वादळांचा माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही पडला पाहिजे. जिथे जी मरणा म्हणजे निंदा, स्तुती, मान, अपमान या सर्वांमध्ये समान राहणे. बाबा म्हणतात या जुन्या दुनियेतून तुमचा फाळ, लंगर उचला आता. जो अडकलेला आहे त्याला काढा आता. गृहस्थ व्यवहारमध्ये राहत असतानाही कमळ फुला समान न्यारे आणि बाबांची प्रिय बना. देह अभिमानामध्ये आल्यामुळेच कर्मेंद्रिया चंचल होतात. मग संन्यासी लोक हटानी, औषधानी त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा आहे हट योग, तुमचा आहे राजयोग. बाबा म्हटले तुम्हाला या औषधांची गरज नाही, तुम्ही आत्मा आहे हा अभ्यास पक्का करा. देह अभिमानामुळेच कर्मेंद्रिय चंचल होतात. आत्म्याच्या स्मृतीमध्ये कर्मेंद्रिय आपोआप शीतल होतात, वश मध्ये येतात, त्यांच्यावरती अंकुश येतो. पुढे बाबांनी कुमारींची महिमा केली. बाबा म्हणतात कुमारींसाठी तर खूप सोपं आहे, कारण त्यांना बंधन नाही, फ्री आहेत. विकारात गेल्यानंतर खूप सारी पंचायत मागे लागते. कुमारी राहणं कधी पण चांगलं आहे. युगल बनल्यानंतर पवित्र बनण्यासाठी पुन्हा हिम्मत पाहिजे, प्रयत्न करावे लागतात. ज्ञानाची पूर्ण पराकाष्ठा जिथे असेल तेव्हाच युगल बनल्यानंतर पवित्र बनणं सोपं आहे. ज्ञानाची पराकाष्ठा. म्हणून बाबांनी सांगितलं कुमारी जीवन चांगलं आहे, कुमारी सेवेसाठी कधीही निघू शकते. बंधन असल्यानंतर पुन्हा त्या सेवेसाठी निघण्यासाठी बंधन येतं. कारण गृहस्थ जीवनामध्ये एक जाळं आहे आणि त्या जाळ्यामध्ये फसल्यानंतर सेवेसाठी निघणं अवघड आहे. म्हणून कुमारींसाठी गायन आहे, कुमारींचा कन्हैया. कन्हैया म्हणजे कन्यांचा कन्हैया. कन्यांना सेवेसाठी निघणं सोपं आहे. भीष्म पितामहाचंही बाबांनी उदाहरण दिलं. भीष्म पितामह सारखं बना, प्रतिज्ञेवरती दृढ राहा. बाबा म्हणतात बाकीच्या सर्व गोष्टी सोडा, स्वतःच कल्याण करण्याचा विचार करा. आज बाबांनी फरमान दिला की मला आठवण करा. फरमानच बाबांनी हा दिलाय. बाबा म्हणतात की परचिंतन सोडा, झरमुई जगमुई व्यर्थामध्ये जाणं सोडा. कारण व्यर्थामुळे स्वतःचंही नुकसान होतं आणि दुसऱ्यांचंही नुकसान होतं. त्यामुळे व्यर्थात जायचं नाही हा दृढ संकल्प करा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची, खूप दिवसापासून दूर झालेले पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची, आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची, आत्मिक पित्यास नमस्ते. नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे निश्चय बुद्धी बनून जिवंतपणी या जुन्या दुनियेतून आपला फाळ, लंगर उचलायचा आहे. म्हणजे मोह काढायचा आहे, आसक्ती तोडायची आहे. बाबांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करून आपले स्वतःचे कल्याण करा. दुसरा पॉइंट
दुसऱ्याचे चिंतन सोडून आपली बुद्धी स्वच्छ सोन्यासारखी बनवा. झरमुई झगमुई अर्थात परचिंतन मध्ये आपला वेळ नष्ट करू नका. योग बलाद्वारे आपली कर्मेंद्रिया शांत शीतल बनवायचे आहेत. आजचं वरदान, आपली विजय व सफलतेस निश्चित समजून सदा निश्चिंत राहणारे निश्चय बुद्धी भव. खूप सुंदर वरदान आहे. आपली विजय व सफलता निश्चित समजून सदा निश्चिंत राहणारे निश्चय बुद्धी भव. जे मुलं सदा बाबामध्ये किंवा स्वतःच्या भूमिकेमध्ये ड्रामा अर्थात या नाटकामध्ये एक सेकंदात कर्म करता करता 100% निश्चय बुद्धी आहेत, त्यांची विजय निश्चित आहे. आणि निश्चित विजय असल्यामुळे ते सदैव निश्चिंत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची रेषाही दिसत नाही. कार्य सुद्धा सहज होते. त्यांना असं वाटेल की हे कार्य तर झालेलंच आहे. त्यांना कधीही प्रश्न उद्भवणार नाहीत, काय होईल कसे होईल, नाही. सुविचार आहे आजचा सुविचार, ऐकणे व ऐकवणे, भाव व भावना यात बदल नाही झाला पाहिजे. जर बदल झाला तर हेच वायुमंडल खराब करतात. ऐकणे व ऐकवणे, भावना व भाव बदलणे, ऐकलं आणि सांगताना भाव त्याचा बदलून टाकला, हेच वायुमंडलला खराब करत असत. अव्यक्त इशारा, अपवित्रतेच्या बीजास समाप्त करून संपूर्ण स्वच्छ बना. व्यर्थ विचार चालणे हे खूप मुलांमध्ये संस्कार आजही बाकी आहे. व्यर्थ विचारांचा आधार मन आहे. आणि ज्यांचे व्यर्थ विचार चालतात ते मनमनाभव होऊ शकत नाही. म्हणून श्रीमत रूपी लगाम टाईट करून खेचून व्यर्थ विचारांची अपवित्रता संपवा. खूप सुंदर आजची महावाक्य आहेत. आज बाबांनी परचिंतन संपवण्यासाठी सांगितलं, अशरीरी स्थिती बनवण्यासाठी सांगितलं, निश्चय बुद्धी निश्चिंत राहण्यासाठी सांगितलं, हठयोग नाही तर राजयोगी बनण्यासाठी सांगितलं. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज महावाक्यांमध्ये आहे. नक्कीच त्याचं पठन, चिंतन आणि मंथन करून आपण आचरणात आणूया. ओम शांती.